ಅಡವಿಯೊಳಗೆ ಅಡಗಿ ಕುಂತ ಬೆಳಕಿನಂಥ ಹುಡುಗ. सैराट या मूवीवर एक नाही दोन नाही तर तब्बल 4 रिमेक केले गेलेत, ज्यामध्ये की खरं तर रिमेक करण्यासारखं काही नव्हतंच. मूवीमध्ये इंटरेस्टिंग नागराज खुळखुळे यांचा एक कॅमिओ होता, आय मीन मंजुळे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सैराट सारखी मूवी जिने पूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्रीचे रेकॉर्ड तोडून टाकले होते, एक्सेप्ट माहेरची साडी मूवी. कारण या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे तब्बल 282 कोटी रुपये एवढं होतं. पण असो, आपला टॉपिक तो नाही. याबद्दल जर का तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये #माहेरची साडी नक्की टाईप करा. सैराट या मूवीचा एक ऑफिशियल आणि हाय बजेट लावून बनवलेला मूवी म्हणजेच धडक. धडकने आपल्याला 2 नेपो किड्स दिले, एक म्हणजे ईशान खत्तर आणि दुसरं म्हणजे लाईफ टाइम ट्रॉमा. यांनी हा मूवी पूर्णपणे कॉपी पेस्ट तर केलाच, पण सोबतच या मूवीचे गाणे सुद्धा सोडले नाहीत. 40 कोटी रुपये बजेट असणाऱ्या या मूवीने बॉक्स ऑफिसवर 70 कोटी रुपये कमवले. या मूवीचा दुसरा रिमेक केला गेला कन्नड इंडस्ट्रीमध्ये, ज्या मूवीचं नाव होतं मनसू मलिगे. हा एक ऑफिशियल रिमेक होता, ज्यामध्ये मेकर्सने फ्रेम टू फ्रेम सर्व काही सेम दाखवलंय. सोबतच या मूवीची मेन कास्ट देखील रिंकू राजगुरू हिनेच साकारली आणि लंगड्याचं कॅरेक्टर सुद्धा तानाजी गलगुडे यांनीच प्ले केलंय. सोबतच या मूवीचं म्युझिक सेम टू सेम आहे, जे की अजय अतुलने दिलंय. एवढंच काय तर सैराट या मूवीच्या काही क्लिप्स ऍड करून ते डायरेक्टली या मूवीमध्ये वापरले आहेत. माहिती नाही यांनी सैराट मूवी डब का नाही केला. या मूवीचा तिसरा रिमेक केला गेला चन्ना मेरेया या नावाने पंजाबमध्ये, ज्या मूवीचे मेन कास्ट होते पायल राजपूत आणि निंजा. गुगलवर तरी असंच दाखवते. हा एक अनऑफिशियल रिमेक होता सैराट या मूवीचा, ज्यामध्ये किमान यांनी सॉंग्स तरी वेगळे टाकलेत. या मूवीची स्टोरी टोटली नागराज मंजुळे यांचीच आहे आणि हा मूवी रिलीज झाला होता 2017 मध्ये. या मूवीचं बजेट होतं जवळपास फक्त 60 लाख रुपये आणि टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 10 ते 11 कोटी रुपये. सैराट मूवीचा चौथा रिमेक केला गेला ओडियामध्ये लैला ओ लैला नावाने. हा एक टोटली अनऑफिशियल रिमेक होता, ज्या मूवीचं बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे गुगलवर सुद्धा अवेलेबल नाही. ह्या होत्या टोटल मूवीज ज्या बॉलिवूड, टॉलिवूड, ओडिया आणि कन्नडमध्ये रिमेक केल्या गेल्या. अशाच आणखी मूवीज ज्या मराठीमधून इतर लँग्वेजेसमध्ये रिमेक केल्या गेल्यात. जर त्यांच्याबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र नक्की टाईप करा.